नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, उद्या 21 मे 2026 उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो अधिक महिन्यात आलाय. म्हणजे ह्याचं फळ जे आहे ते हजार पटीने आपल्याला ते मिळत असतं. कारण गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्याचप्रमाणे अधिक महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि हे दोन्ही योग जुळून आले आहेत. म्हणजे सेवेकरी जे आहेत त्यांच्यासाठी तर हा पर्वणीचाच काळ आहे. म्हणजे किती सेवा कराव्यात आणि किती नको असं आपल्याला होत असतं. पण काय होतं, वेळेअभावी आजकाल वेळ खूप कमी आहे प्रत्येकाकडे. म्हणजे कोणी जॉबला असतात, कोणाची घरात लहान मुलं असतात, वृद्ध व्यक्ती असतात किंवा इतर अनेक अभ्यास वगैरे असतात, अनेक कारणं असतात. त्यामुळे आपल्याला छोटीशी सेवा करायची आहे, पण ती इफेक्टिव्ह करायची आहे. त्याचा रिझल्ट मात्र चांगला आपल्याला मिळाला पाहिजे. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रितपणे सेवा होते त्या घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा निवास राहतो. त्या घरामध्ये धनधान्याची रेलचेल, आर्थिक सुबत्ता, लक्ष्मी स्थैर्य तर राहतच, पण सुख, समाधान, आनंदी वातावरण, सगळे एकोप्याने राहणं, हे सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि आपल्याला आयुष्यात दुसरं काय हवं असतं? बघा, पैसे आपण म्हणतो की पैसा आम्हाला नको आहे, सुख समाधान हवं आहे. सुख समाधान तर प्रत्येकालाच हवं आहे, पण बघा, पैशाशिवाय कोणतीही गोष्ट आजकालच्या जगामध्ये अशक्य आहे. म्हणून आपण आपलं सुख समाधान किंवा इतर गोष्टी एकाच ठिकाणी, पण पैशाचं महत्त्व हे स्वतःच्या ठिकाणी एक अनन्यसाधारण त्या गोष्टीला महत्त्व आहे. कारण पैसे असल्याशिवाय आपण दानधर्म करू शकत नाही, आपल्या आईवडिलांना सुखात ठेवू शकत नाही. इतकंच काय, तर आपले आईवडील, सासू सासरे, मुलं आजारी पडले तर आपण त्यांना दवाखान्यात पण नेऊ शकत नाही. अगदी मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी म्हणजे आपल्या हव्या नको त्या गोष्टीपर्यंत आपल्याला पैशाची गरज ही लागतेच. त्याच्यासाठी मी आज एक सुंदर आणि सोपा उपाय घेऊन आली आहे. तर गुरुपुष्यामृत म्हणजे साक्षात म्हणजे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्याचा दिवस, हा मजबूत करण्याचा दिवस. म्हणजे आपण जर काही गोष्टी आज केल्या तर आपला गुरुग्रह अत्यंत बलवान होतो आणि वर्षभर आपल्याला त्याची फळं मिळत राहतात. जसं आपण मोबाईल एकदा चार्ज केला की दिवसभर आपल्याला तो चार्जिंग होऊन आपली कामं तो करत असतो. तसंच आपण जर गुरुपुष्यामृत योगावर काही सेवा केल्या तर वर्षभर, म्हणजे दुसरा गुरुपुष्यामृत योग येईपर्यंत आपल्याला भगवान विष्णूंची आपल्याला कृपा आपल्यावर राहते. आणि तुम्हाला माहीतच आहे, जिथे भगवान विष्णू तिथे लक्ष्मी माता असतेच. तर आपण गुरु आपला ग्रह मजबूत असला तर आपल्याला आर्थिक स्थैर्य आपल्याला लाभतं. तर केळीचं झाड, ह्या केळीच्या झाडाचा मी एक तुम्हाला अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे आज. तर केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा स्थायी वास असतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. कारण बघा, सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा आपण केळीचे खुंड लावत असतो. तर काय करायचं, म्हणजे ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण केळीच्या झाडापाशी जायचं, त्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची, एक तुपाचा दिवा लावायचा, त्यात काळे तीळ घालायचे आणि थोडंसं पाणी व्हायचं. हे केल्यानंतर आपण मनोभावे प्रार्थना करायची की हे विष्णू भगवंता, मी तुमची मुळी माझ्या काही स्वकार्यासाठी घेऊन जात आहे, त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझं जे ठरवलेलं काम आहे ते पूर्ण होऊ द्यात, अशी आपण त्या केळीच्या झाडाला विनंती करायची. कारण आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये झाडांमध्ये सुद्धा देवत्व असतं, जीव असतो असं मानण्यात येतं. तर हे केल्यानंतर आपण घरी यायचं. मग दुसऱ्या दिवशी आपण परत केळीच्या झाडापाशी जायचं आणि त्याची मुळी, केळीच्या झाडाची मुळी आपण एवढी अशी ती काढून आणायची. काढून आणल्यानंतर घरी एक लाल कपडा घ्यायचा किंवा आधीच आणून ठेवा तुम्ही चांदीचं किंवा बघा असं तावीज मिळतात, असे तांब्याचं वगैरे विकत मिळतात दुकानामध्ये, देवाचं सामान मिळतं, तिथून तुम्हाला मिळून जाईल ते. त्याच्यामध्ये ती मुळी घालायची. म्हणजे अगोदर ती देवघरासमोर ठेवायची, धुवायची गंगाजलाने आणि ती देवघरासमोर ठेवायची. आणि शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा
त्या दिवशी नक्की पाठ करा. म्हणजे हा पाठ इतका फळ देणारा आहे की मी सांगू शकत नाही. एरवीसुद्धा हे तो खूपच महत्त्वाचा आहे, पण अधिक महिन्यात आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्ही केला आणि गुरुपुष्यामृत योगापासून महिनाभर जर अधिक महिना चालू आहे तोवर केला तर तुमचं नशीब इतकं चमकेल ना, तर मी सांगू शकत नाही. तर ते 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 मूळ आहे, त्या मुळाच्या समोर बसून दिवा लावून आपण विष्णू सहस्रनाम म्हणा. एवढा वेळ नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि श्रीसूक्त म्हणा. मग हे म्हटल्यानंतर ते चार्ज होईल ती मुळी हातात धरून म्हटला तरी चालेल. मग ती मुळी त्या तावीजमध्ये घाला किंवा नसेल तावीज तुमच्याकडे एक छोटासा लाल कपडा घ्या. त्या लाल कपड्यामध्ये ती गुंडाळा आणि चैनमध्ये चांदीच्या, सोन्याचे जे तुमच्याकडे असेल त्यामध्ये घाला किंवा अगदीच काही नसेल तर काळ्या धाग्यामध्ये घातली तरी चालेल. ह्या उपायाने तुमचा गुरुग्रह मजबूत होईल, भगवान विष्णू तुम्हावर प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थायी वास करेल. त्याचप्रमाणे काय होतं की आपण खूप काही म्हणजे आपलं एखादं काम अडखत असेल, आपण कुठे गेलो, आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी गेलो पण ते काम पूर्णच होत नाही आहे, हे सुद्धा गोष्ट ह्याच्यामुळे बंद होईल आणि आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला यश मिळून जाईल. आपण बघा रत्न धारण करतो कोणती पण, त्या रत्नांपेक्षा म्हणजे हिरा असो, माणिक्य असो, इतर कोणतीही रत्न असो, ती रत्न एवढी महाग असतात की आपल्या सर्वसामान्य माणसांना घ्यायला ती परवडत नाहीत. पण ही केळाची मुळी त्या सर्व रत्नांपेक्षा तुम्हाला 1000 गुणा फळ देईल आणि ही विष्णू सहस्रनामाची सेवा सुद्धा त्या निमित्ताने तुमच्याकडून घडून येईल. तर ही सेवा नक्की करा. आणि त्या आजच्या दिवशी आजच्या दिवशी गंगा अवतरित झाली होती धरणी मातेवर. तर आजच्या दिवशी तुम्ही गंगा मातेला जर आपण एखादा दिवा, खरं तर पूर्ण अधिक महिन्यात एक दिवा आपण अर्पण केला तर खूपच चांगलं, आपलं भाग्य अगदी फळफळतं. पण तेवढं शक्य नसेल तर एक दिवा जर गंगा मातेला आपण अर्पण केला तर खूप चांगलं. पण आता तुम्ही म्हणाल की गंगा मातेला आपण गंगा नदीवर कधी जायचं, तर आपण ठीक आहे, गंगा नदी नसेल तर कृष्णा आहे आपल्याकडे, जी नदी अवेलेबल असेल तिथे तुम्ही शक्य असेल तर जर तुम्ही नदीकाठी राहत असाल तर ही सेवा करा. तर एक दिवा नक्की गंगा मातेला म्हणजे कोणत्याही नदीला तुम्ही वाहत्या पाण्यात अर्पण करा. ही सुद्धा सेवा खूप चांगली आहे. आणि पुष्कराज रत्न हे तुम्हाला सांगितलं जातं गुरुग्रह मजबूत करण्यासाठी. तर त्याच्याऐवजी सुद्धा तुम्ही ही केळाची जी मुळी असते ती जर धारण केली, आत्ता मी उपाय सांगितलेला, तर तुम्हाला पुष्कराज रत्न एवढाच लाभ तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.